नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते। चला आपण 3 वाटी बेसन घेतलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करूया। 3 वाटी बेसन आहे, 1.5 वाटी पिठी साखर आहे, हे पिस्ते आणि काजू आहेत बारीक बारीक कापलेले, आणि हे आहे वेलची। चला आपण या 3-4 साहित्यापासून एक स्वीट डिश बनवायची आहे। काय आहे चला लवकरच दिसणार आहे तुम्हाला। गॅस चालू केलेला आहे, कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 3 वाटी जर बेसन असेल तर कमीत कमी 1 वाटी तरी आपल्याला तूप लागणार आहे, तरच हा पदार्थ छान लागेल खाण्यासाठी। तूप थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये हे काजू आणि पिस्ते टाकायचे आहेत। मीडियम गॅसवरती आपण हे छान कुडकुडीत भाजून घ्यायचे आहेत। हे भाजण्यासाठी साधारण 1 मिनिट लागू शकतो, कारण आपण मीडियम गॅसवरती करत आहोत। छान कुडकुडीत भाजलेले आहे, आपण आता काढून घेऊया। यामध्ये आणखीन थोडं तूप टाकून आपण छान कडकडीत गरम करायचं आहे मंडळी। सुरुवातीला आपण थोडंसं गरम केलं होतं काजू भाजताना, पण यासाठी आपल्याला कडकडीत गरम करावं लागणार आहे। तूप छान कडकडीत गरम झालेलं आहे। हे बेसन आपण यामध्ये टाकायचं आहे। गॅस मीडियमच राहू द्यायचा आहे। आता हे बेसन आपण मीडियम गॅसवरती छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यासाठी फार धैर्य पाहिजे भाजण्यासाठी, कारण ह्याला फार वेळ लागतो। गॅस थोडा जरी हाय झाला तर हे बेसन आपलं खाली लागू शकतं। असं चेपून चेपून भाजायचंय मंडळी। सर्व घरभर सुगंध दरवळला पाहिजे असं भाजायचं आहे। चला मंडळी, थोडंफार भाजत आलं ना, आपण काय करायचं, यामध्ये राहिलेलं तूप टाकायचं आहे। हे लम्स पूर्ण असे चेपून चेपून भाजायचे आहेत, कारण हा पदार्थ ना व्यवस्थित नाही भाजला तर टाळ्याला चिकटतो आणि तो खाण्यासाठी आपल्याला छान नाही लागणार। चला आपण राहिलेलं तूप टाकून घेऊया। हा पदार्थ जर व्यवस्थित नाही भाजला तर टाळ्याला चिकटू शकतो, त्यासाठी हा व्यवस्थित भाजायचा आहे। हा असं चेपून चेपून भाजायचा आहे। यामुळे काय होईल, हे सगळे लम्स मेल्ट होतील। तूप यामध्ये टाकून घेऊया। एकूण 1 वाटी तुपाचा आपण वापर केलेला आहे यामध्ये मंडळी। साधारण 8 ते 9 मिनिट लागतात मंडळी हे भाजायला। असं नाही की पटकन होतं, नाही। सुगंध दरवळला की समजायचं हा पदार्थ आपला छान भाजला गेला आहे। हे भाजण्यासाठी चांगली मोठी कढई घ्या, यामुळे काय होईल, खाली सांडणार नाही किंवा व्यवस्थित भाजता येईल। बघा मंडळी, जर समजा हे भाजलेला असेल तर हा पूर्ण पदार्थ असा होतो, म्हणजे तूप दिसायला लागतं आपल्याला वरती, आणि एक पण यामध्ये गुटळी राहत नाही। बघा बघा, पूर्ण तूप वरती आलेलं आहे। ह्याचा अर्थ असा आहे की आपला पदार्थ किंवा आपलं बेसन छानपैकी भाजलेलं आहे। साधारण 10 मिनिट तर झाले असतील मंडळी। ह्याला फार पेशन्सची गरज आहे। उद्या सकाळी हातच दुखला पाहिजे एवढं ह्याला भाजायचं आहे। तूप वरती सुटलेलं आहे, बेसन आपलं छान भाजलं गेलं आहे। यामध्ये आपण आता साखर ऍड करूया मंडळी। 3 वाटी बेसन प्रमाणे 1.5 वाटी साखर आपण यामध्ये टाकूया। गॅस बंद करून हे प्रोसेस करायचं आपल्याला। असं आलटून पलटून भाजायचं आहे मंडळी आपल्याला। ह्याचा एक ना एक रेषा भाजला पाहिजे, तरच आपल्याला दाताखाली नाही लागणार किंवा दाताखाली नाही चिकटणार। आपण यासाठी एवढ्या तुपाचा वापर केलेला आहे मंडळी। हे साधारण 1 वाटी तूप होतं, ते थोडंसं दाताखाली टाकून बघायचं मंडळी। थोडंसं दाताखाली टाकलं ना तर आपल्याला लगेच समजतं। पीठ नाही लागलं तर समजायचं की आपलं बेसन छान भाजलं गेलेलं आहे।
थोडं जरी पीठ लागलं तर मग आणखीन भाजायचं आहे. तसं तर आपलं बेसन छान भाजलेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि साखर ऍड करूया मंडळी. ही 1.5 वाटी साखर आहे मंडळी. साखर आता छान मिक्स करून घेऊया मंडळी. चला मंडळी, साखर पूर्णपणे मिक्स झालेली आहे. थोडस टेस्ट करून बघायचं साखर किती झालेली आहे ती. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर आणखी साखर टाकू शकता तुम्ही. आमच्यासाठी एवढी साखर ठीक आहे. आता हे आपले पिस्ते आणि काजू आणि ही आहे वेलची पावडर, 1 चम्मच टाकूया आपण. आणि हे आता आपण थंड होण्याची वाट बघूया. थंड झाल्याच्या नंतर लाडू बनवून घेऊया आपण याचे. जर हे कढईतच ठेवायचं असेल तर याला सारखं फिरवत राहावं लागणार आहे, किंवा मग दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवा. यामुळे काय होईल, थंड पण लवकर होईल आणि खाली लागणार पण नाही. मी याच्यामध्येच ठेवलेला आहे कारण मी सारखं फिरवत आहे मगापासून. चला मंडळी, आता आपण थंड होण्याची वाट बघूया. पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण आता लाडू बनवायचे आहेत. ह्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे द्या, लहान किंवा मोठे. तसं तर हा लाडू छोटासाच बनवा, कारण आपण मोठा लाडू खाऊ नाही शकत. छोटे छोटे लाडू आपण असे बांधून घ्यायचे आहेत. आणि एकदम ग्लॉसी बनायचं असेल तर हाताला असं गोल गोल फिरवायचं. यामुळे काय होतं, लाडू छान गोल गोल होतो. किंवा मग असं पण करू शकता. हे बघा मंडळी, किती छान गोल लाडू झालेला आहे आपला. असेच आपण सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. किंवा मग असं आपण दोन्ही हाताने पण करू शकतो, जसं की बुंदीचे रव्याचे लाडू करतो ना त्याप्रमाणे. हे बेसनचे लाडू मुलांना फार आवडतात मंडळी आपल्यापेक्षा. हे दिवाळीमध्ये हा पदार्थ राहून गेला होता. किती छान झालाय बघा. किंवा पटपट करायचं असेल तर आपण असं दोन्ही हाताने देखील करू शकतो. आपण आता सर्व लाडू बनवल्याच्या नंतर भेटूया मंडळी. बघा, 1 मिनिटात एवढे सगळे लाडू झालेले आहेत. चला मंडळी, सर्व लाडू आपले बनवून झालेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका. 3 वाटी बेसन मध्ये आपण एवढे सर्व लाडू बनवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी राहा मंडळी. हे बघा, एकदम दाणेदार लाडू. चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम दाणेदार लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी राहा मंडळी.